नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भ्रष्टाचारासंदर्भात संसदेत आणि संसदेबाहेर बोलण्यासाठी पंतप्रधानांना कोणीही रोखू शकत नाही, अरुण जेटली. देशातल्या सुमारे 25% नागरिकांना दुष्काळाच्या झळा, सरकारची लोकसभेत माहिती. नदीजोड प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहमतीचं आवाहन. कृषी विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये केंद्राच्या 60 तर राज्याच्या 40% हिश्श्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. उत्तराखंड विधानसभेत बहुमतासाठी झालं मतदान, उद्या निकाल जाहीर होणार. आठ डान्स बारला 2 दिवसात परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर, देशात टीना दाबी तर राज्यात योगेश कुंभेजकर अव्वल. आणि शशांक मनोहर यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. संसदेत तसंच संसदेबाहेर भ्रष्टाचाराबाबत बोलण्यासाठी पंतप्रधानांना कोणीही रोखू शकत नाही, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार सभेत ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा उल्लेख केला. त्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विधानाविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसचे शांताराम नाईक यांनी मोदी आणि पर्रिकर या दोघांविरुद्ध हक्कभंग नोटीस जारी केली. त्याला उत्तर देताना जेटली बोलत होते. जेटली यांच्या निवेदनानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष JP कुरियन यांनी या विषयावर चर्चा थांबवून पुढील कामकाजाचे आदेश दिले. लोकसभेत आज दुष्काळ, पाणी टंचाई आणि नदीजोड या मुद्द्यांवर चर्चा झाली. देशातल्या दुष्काळी परिस्थितीवर सदस्यांनी चिंता व्यक्त करत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी केली. देशातल्या लोकसंख्येपैकी सुमारे 25% नागरिकांना तर सुमारे 1.5 लाख गावांना दुष्काळाचा फटका बसल्याची माहिती सरकारनं सभागृहात दिली. दुष्काळावर मात करण्यासाठी नदीजोडसारखे उपाय योजण्याची गरज असून त्यासाठी राष्ट्रीय सहमती झाली पाहिजे, असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी सांगितलं. जीवनावश्यक 22 वस्तूंमध्ये केवळ डाळीचे भाव वाढल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज लोकसभेत सांगितलं. मागणी आणि स्थानिक उत्पादनातल्या तफावतीमुळे दर वाढल्याचं ते म्हणाले. खासगी आयातदार परदेशातून आयात केलेला डाळीचा साठा बंदरातच ठेवतात आणि मागणी वाढल्यानंतरच खुल्या बाजारात आणतात, त्यामुळे दर वाढतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची 2015-16 या वर्षापासून केंद्र राज्य हिश्श्याच्या 60-40 या बदललेल्या सूत्रानुसार अंमलबजावणी करायला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र शासनानं राज्याचा केंद्र करातला वाटा 32% वरून 42% इतका निश्चित केलेला आहे. राज्याचा हा वाटा वाढवताना केंद्र शासनानं विविध केंद्र सहाय्यित तथा पुरस्कृत योजनांच्या अनुदानामध्ये कपात केली आहे. त्यामुळे अशा योजनांची अंमलबजावणी 60-40 या बदललेल्या सूत्रानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांचा निधी केंद्र शासनाकडून प्रवर्ग निहाय प्राप्त होणार असल्यानं अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी नवीन लेखाशीर्ष उघडायलाही आज मान्यता देण्यात आली. राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा केवळ 15% इतका शिल्लक असल्याची माहिती आज देण्यात आली. गेल्या वर्षी या सुमाराला 25% पाणीसाठा शिल्लक होता. पाणी टंचाई भेडसावणाऱ्या 4033 गावांना तसंच 6548 वाड्यांना 5159 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. उत्तराखंड विधानसभेतली बहुचर्चित विश्वासमत चाचणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार आज घेतली गेली. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी विश्वासमत ठराव सभागृहात मांडला आणि सर्व उपस्थित 62 सदस्यांनी यावर मतदान केलं. या संपूर्ण प्रक्रियेचं ध्वनिचित्र मुद्रण करण्यात आलं असून ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलं आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या विश्वासमत चाचणीचा निकाल जाहीर करणार आहे. राज्यात 8 डान्स बारला येत्या 2 दिवसात परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंह यांच्या पीठासमोर याबाबतची सुनावणी आज झाली. त्यावेळी न्यायालयानं हा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आपण आश्चर्यचकित झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. राज्य विधिमंडळानं एकमतानं या संदर्भातला नवीन कायदा संमत केलाय. या कायद्यातल्या तरतुदी न पाळणाऱ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटला डान्स बारचा परवाना कसा देता येईल असा सवाल त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयानं नीट संदर्भात दिलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। ज्या राज्यांची सीईटी झाली आहे त्या राज्यांना नीटमधून वगळण्यात यावं, नीट परीक्षेची काठिण्य पातळी कमी करावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये लिहिण्याची परवानगी मिळावी, या राज्य सरकारच्या मागण्या असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितलं। या मागण्यांसंदर्भात फेरविचार याचिका दाखल करण्याचा सरकारचा विचार आहे। न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर नीट प्रश्नी दाखल केलेल्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले। नीट प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्यानं हाताळला नाही, यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीची नैतिक जबाबदारी घेऊन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी केली आहे। यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2015 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। या परीक्षेत टीना दाबी ही देशात पहिली आली आहे। देशभरातले 1078 विद्यार्थी यशस्वी झाले असून यात राज्यातल्या 100हून अधिक मराठी विद्यार्थ्यांचा समावेश आहे। देशात 8वा आलेल्या योगेश कुंभेजकरला राज्यातून पहिला येण्याचा मान मिळाला आहे। श्रीकृष्णनाथ पांचाळ देशात 16वा तर राज्यात दुसरा, सौरभ गहरवार 46वा, हनुमंत झेंडगे 50वा, विशू महाजन 70वा तर निखिल पाठक 107वा, सिद्धेश्वर बोंडार 124वा आणि त्याचप्रमाणे स्वप्नील वानखेडे 132वा क्रमांक मिळवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे। दुष्काळग्रस्त गावांमध्ये नव्यानं समावेश करण्यात आलेल्या गावांसाठी केंद्र शासनाकडून मदत मिळावी म्हणून सुमारे 700 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून केंद्र सरकारनंही मदत देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। मुंबईत ते आज वार्ताहरांशी बोलत होते। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त गावांना मदत देण्यात येणार असून नव्या प्रस्तावात या गावांचा समावेश आहे, त्यामुळे शरद पवार यांनी या संदर्भात केलेला आरोप दिशाभूल करणार आहे, असंही ते म्हणाले। कर्जमाफीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून दुष्काळी उपाययोजनांवर खर्च केली जात आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। प्रदूषणामुळे देशातल्या नद्यांना सध्या गंभीर स्वरूप प्राप्त झालंय। पर्यावरणाबरोबरच सजीव सृष्टीच्या सुदृढ आयुष्यासाठी स्वच्छ नद्या असणं आवश्यक असून त्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनंही नमामि गंगे या योजनेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा हा उपक्रम हाती घेतला आहे। त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप। अनेक शहरं आणि गावं त्यांच्या जवळील नद्यांमुळे समृद्ध झाली आहेत। मात्र आज अशा नद्यांमध्ये सांडपाणी सोडून त्यांचं अस्तित्वच मानवानं धोक्यात आणलंय। मानवी वस्त्यांमधलं सांडपाणी तसंच कारखान्यांमधलं रसायनयुक्त पाणी आज सर्रासपणे नदीपात्रात सोडलं जातं। त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशातल्या बहुसंख्य नद्यांना गटारीचं स्वरूप प्राप्त झालंय। सध्या राज्यातल्या बहुसंख्य नद्या कोरड्या पडल्या आहेत। ज्या नद्यांना पाणी आहे ते खराब आणि पिण्यायोग्य नसल्यानं प्राणी मात्रांचाही जीव धोक्यात आलाय। मानवाच्या समृद्ध जीवन आणि संपन्नतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनंही पुढाकार घेतलाय। वर्षभरापूर्वी केंद्र सरकारनं गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी नमामि गंगे ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली। त्याच धर्तीवर राज्य सरकारनंही पंढरपूर इथल्या चंद्रभागा नदीच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी नमामि चंद्रभागा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय। त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी देशातल्या तज्ज्ञांची लवकरच पंढरपुरात परिषद आयोजित केली जाणार आहे। नदी शुद्धीकरणासाठी जगभरातले विठ्ठलप्रेमी तसंच तज्ज्ञांच्या सूचना जाणण्यासाठी संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं सुरू केलेल्या नमामि गंगे या मोहिमेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं चंद्रभागा नदीतल्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी नमामि चंद्रभागा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पाचं स्वरूप, महत्त्व आणि त्याचा राज्यभरातल्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी वापराची शक्यता याविषयी चर्चा करण्यासाठी जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आपण आता पाहिलंच की राज्यामध्ये पाणी टंचाई किती भयावह आहे, तर अशामध्ये नमामि चंद्रभागा या प्रकल्पाची निकड तुम्ही कशी विशद कराल? महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत सदृढ असा हा उपक्रम आहे। याला मी संकल्प असा शब्द वापरेन, तो जास्त महत्त्वाचा आहे। प्रोजेक्ट या शब्दातून मी त्याच्याकडे पाहणार नाही। याचं कारण असं आहे की जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा त्या ठिकाणी विकल्प असत नाही आहे। आणि चंद्रभागेचा जर उल्लेख केला तर आपल्यासमोर साहजिकच पांडुरंग येतात,
सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाव आधी, अशी आपली महाराष्ट्रातल्या सर्व लोकांची या सगळ्याकडे पाहण्याची संकल्पना आणि ती हृदयाशी कोरलेली आहे. त्याच्यामुळं या उपक्रमामुळं महाराष्ट्राला एक चैतन्य मिळणार आहे आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवणार आहे. तर थोडक्यात सांगायचं तर काय की या साध्या एका उपक्रमाची व्याप्ती ही राज्यभरातली आहे, त्याचबरोबर देशभरातली सुद्धा आहे. कारण पंढरपूर म्हटले आपल्यासमोर 4 वाऱ्या येतात. 11व्या शतकापासूनची परंपरा याच्या मागं आहे. आणि जेव्हा आपण नदीकडे पाहतो तेव्हा नदीमधल्या पाण्याला स्पर्श करायची आपली इच्छा होत नाही. मग ही नदी कुणी केली अशी? त्याच्यामध्ये समाज जितका जबाबदार आहे तितकं सरकार पण जबाबदार आहे. आता दोघांनी मिळून ही नदी स्वच्छ करायची आहे. म्हणून नमामि चंद्रभागा हा सगळ्यांचा उपक्रम आहे. संत, शासन, समाज आणि संशोधक अशा चौघांनी एकत्र येऊन आपल्या या प्राणप्रिय नदीला स्वच्छ, शुद्ध, अविरल आणि निर्मल करायचं आहे, निर्मल राखायचं आहे. तर हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. योगायोगानं आजच पुण्यामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री मुनगंटीवार साहेबांची भेट झाली आणि त्यांच्याशी हा विषय जेव्हा थोडा बोललो आम्ही त्यावेळेला त्यांनी या विषयाकडे पाहताना असं सांगितलं की आम्हाला हा मिशन मोड असा उपक्रम करायचा आहे. म्हणजे हा उपक्रम मिशनमध्ये पहिल्यापासून जेव्हा येईल तेव्हा हा सगळ्या जनतेचा होईल. तो एक अभियान म्हणून तो राबवला गेला पाहिजे. अप्रतिम. यस, अभियान म्हणूनच तो राबवला जाणार आहे. आणि एकूण सरकारची पाहण्याची दृष्टी पहिल्या दिवसापासून अभियानाची आहे. मग हे अभियान नक्की असेल कसं असेल, त्याचं स्वरूप कसं असेल आणि त्यामध्ये कोणी कोणी कसं सहभागी होईल? आत्ता जी काही माहिती प्राथमिक उपलब्ध आहे त्याच्यानुसार असं लक्षात येतं की उगमापासून संगमापर्यंत या धर्तीवरती हा उपक्रम असेल. आपल्याला माहिती की चंद्रभागेचा उगम हा भीमाशंकरच्या डोंगरात आहे. तिथपासून ती कर्नाटकात कृष्णेला मिळते. तिथपर्यंत तिचा प्रवास आपण डोळ्यासमोर ठेवतोय. आणि पंढरपूरमध्ये जरी हा उपक्रम होत असला तरी याची व्याप्ती दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये उगमापासून संगमापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत आहे. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या उपक्रमामध्ये शहरी लोकांना जे चंद्रभागेला घाण करतात, तिचं पावित्र्य नष्ट करतात, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे हळूहळू सगळ्यांना असं ठरवायचं की मला चंद्रभागेला अजिबात अस्वच्छ करायचं नाही आणि तिचं पावित्र्य कदापि खराब करायचं नाहीये. त्यामुळे हे प्रत्येकाचं काम होणार आहे. मग कशा टप्प्यांमध्ये कार्यान्वित होईल एकूण? आत्ता जी माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये सरकारने 20 कोटी रुपयाची प्राथमिक तरतूद केलेली आहे. याच्यामध्ये एक साकल्याने पंढरपूर पुरता आराखडा तयार केला जाईल. पंढरपुरामध्ये जेवढं नदीचं क्षेत्र आहे म्हणजे आपण जसं वारी मार्गामधून येतो आणि पंढरपुरात प्रवेश करतो 8 ते 10 किलोमीटरचा टप्पा प्राथमिकदृष्ट्या अगोदर हाती घेतला जाईल. ती अविरल निर्मल होईल. आणि याच्यामध्ये मग पंढरपुरातल्या सगळ्या अवतीभोवतीच्या सगळ्या घटकांना समावेश करून घेतलं जाईल. त्यामुळं मग ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा ह्या सगळ्या घटकांना याच्यात एकत्र केलं जाईल आणि प्रत्येकाचा रोल ठरवला जाईल. आजपर्यंत कसं होतं, सरकारी योजना म्हणजे तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं. खालच्या माणसाचं त्यामध्ये काही दृष्टिक्षेप आणि हस्तक्षेप काही नसायचा. इथं असं असणार नाही. प्रत्येकाचा रोल याच्यामध्ये कळत नकळत ठरवला जाईल आणि त्याला तो पाळावा लागणार आहे. बरोबर. आणि तो आत्मीयतेने पाळावा लागेल, हृदयातून पाळावा लागणार आहे. सक्ती कुठं असणार नाहीये, तरी श्रद्धेतून करायचं काम आहे. म्हणून मला असं वाटतं की आज जेव्हा याच्यावरती आम्ही चर्चा केली तर हा राज्याचा सगळ्यात मोठा गौरवाचा भाग ठरणार आहे. म्हणजे ती स्वच्छ करणं, स्वच्छ राखणं आणि पुन्हा ती अस्वच्छ होऊ नये याची काळजी घेणं असं एकूण हे स्वरूप असेल. पण याचा थेट फायदा पर्यटनासाठी म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या उद्योगांसाठी देखील होऊ शकतं. का नाही होणार? पंढरपूरमध्ये येणाऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर युरोपातल्या एका देशामध्ये जितके लोक आहेत तितके लोक पंढरपूरमध्ये येतात. आणि जेव्हा लोक तिथे येतात तर त्या अवतीभोवतीचा सगळा व्यापारी, सामाजिकदृष्ट्या आणि त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठीचा सगळा सहभाग त्यात नोंदवलेला असतो. आणि त्यामुळं पंढरपूर एक फार मोठं व्यापारी क्षेत्र आहे आणि तिथून जे लोक प्रेरणा घेऊन जातात तर त्याची तर आपण मोजणीच करू शकत नाही. त्याच्यामुळं हा सगळा उपक्रम हळूहळू ज्या ज्या नद्यांवरती छोटी तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व ठिकाणी कळत नकळत भविष्यात होणार आहे. आणि हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे महाराष्ट्रातला सुरुवातीचा वेगाचा छोटा असेल, कमी असेल, पण जसं जसं लोकसहभाग वाढेल, लोक आपली जबाबदारी ओळखून काम करतील, त्याची व्याप्ती वाढत जाईल. पुढच्या 5 वर्षात आणखी अन्य नद्यावरती आपण काम करू. म्हणजे हा सूर पकडून असं विचारायचं होतं की जर इथे हा यशस्वी झाला म्हणजे होणारच आहे, तो दिसतोय जसं ज्या प्रकारे नियोजन केलंय सरकारने, राज्यामध्ये इतर देखील ज्या नद्या आहेत महत्त्वाच्या त्यांना कसा काय फायदा होऊ शकतो? आपल्याकडची एक सगळ्यात मोठी चांगली गोष्ट कुठली असेल तर सीइंग इज बिलिव्हिंग. आपण निरीक्षणातनं ज्ञान घेतो आणि एखादं काही चांगलं घडत असेल तर ते लोक स्वीकारतात त्याच्या गुणदोषासकट.
आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धेचा आहे. पांडुरंग हे आपलं राज्याचं दैवत आहे आणि चंद्रभागा ही आपली आई आहे. तर त्यामुळे या दृष्टीनं जेव्हा समाज पाहिल तर फक्त समाज म्हणजे आपण वयाने मोठे लोक असे न समजता लहान मुलापासून आबालवृद्ध लोक याच्यात सहभागी होतील. आणि याचा सगळ्यात मला दिसलेला जो दृश्यपरिणाम असा आहे की प्रत्येक माणसाला एक चैतन्य हवं असतं आणि ते चैतन्य जर अशा स्वरूपामध्ये मिळालं तर त्याच्यावरती काम करण्याची सक्ती आणि बंधनं राहत नाहीत. तो त्याच्यामध्ये समरस होतो आणि ही समरसता त्याला आपल्या देहाकडे घेऊन जाते. आणि या सगळ्या उपक्रमाचं 2 शब्दात जर सांगायचं झालं, इफ देर इज अ चॅलेंज देन देर इज अ चेंज. त्यामुळे हे चॅलेंज सरकारने स्वीकारलेलं आहे आणि चेंज घडवायची जबाबदारी ही समाजाची असणार आहे. एकूण हा प्रकल्प चंद्रभागा पुनरुज्जीवित करण्याचा देखील आहे. काही काही ठिकाणी जी मृत झालेली आहे. बरोबर आहे. तर आज जे आपण पाणी टंचाईला सामोरं जातोय तर एकूण ह्या सगळ्या मृत पावलेल्या ज्या नद्या आहेत आपल्या राज्यामध्ये देखील त्या जिवंत करण्याच्या दृष्टीनं काय करायला हवं, ही खूप निकड आहे आजची एकदम. आत्ता जर आपल्या नद्या आपण जर बारकाईने पाहिल्या, सगळ्या मोठ्या नद्या किंवा छोट्या नद्या, भारतातील सर्वाधिक धरणं आपल्या राज्यामध्ये आहेत आणि सगळी जी धरणं आपल्याकडे नद्यांवरती बांधली गेलेली आहेत त्याच्यामुळं आपल्या नद्या ह्या फक्त पावसाळ्यात प्रवाही आहेत. बाकी आपण जेव्हा धरणातून पाणी सोडतो तेव्हाच त्या प्रवाही होतात. आता या निमित्ताने काय होईल की प्रत्येकानं ही नदी आपली वाटेल. ओढे नाले जोपर्यंत आपण जिवंत करणार नाही तोपर्यंत नदी प्रवाही आणि जिवंत होणार नाही. त्यामुळं जसं जलबिराचं एक सूत्र आहे, माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हृदयाशी. त्या धर्तीवरती हे सर्वजण आपलं समजून काम करतील. हळूहळू महाराष्ट्रातील ओढे नाले सगळे हे गाळमुक्त होतील आणि अतिक्रमणमुक्त होतील. लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडं पावित्र्याच्या भावनेतून पाहतील आणि त्यामुळं हे प्रवाही होतील आणि साहजिकच नद्या प्रवाही होतील. नदी म्हणजे फक्त प्रवाही पाणी आणि वरचं दिसणारं पाणी नव्हे, जमिनीखाली जो भूगर्भातून वाहणारा प्रवाह आहे तो पण नदीचा सगळ्यात मोठा स्रोत असतो. तो सुद्धा टिकला पाहिजे, जपला पाहिजे आणि त्याच्यातलं पुनर्भरण जमिनीखालच्या पाण्याचं आपण वाढवलं पाहिजे. ते पण या निमित्ताने होणार आहे. म्हणजे वाहतं पाणी आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष तर केलंच आहे आणि जे काही उरलं सुरलंय ते पण ओरबडतोय, तर हे सगळं पूर्णपणे टाळलं गेलं पाहिजे. टाळता येऊ तर या दृष्टीने सर लोकसहभाग कसा वाढवता येईल या ज्या आपल्या सगळ्या बाकीच्या योजना आहेत त्याच्यामध्ये? दुर्दैवानं आपल्याकडं लोकसहभाग या शब्दाला वेगवेगळ्या स्तरावरती आपापल्या व्याख्येमध्ये बसवलं गेलं. लोकसहभागाचा अर्थ असा आहे की जो निरपेक्ष भावनेतून केला जातो, मला त्यातून काही नको आहे. आजपर्यंत असं व्हायचं की माझा काहीतरी स्वार्थ आहे असं समजून आपण त्यात भाग घ्यायचो. तर इथं असं असणार नाही आहे. इथं संत, समाज, शासन आणि संशोधक यांच्या समन्वयातून हा उपक्रम असल्यामुळं पूर्णपणे निरपेक्ष वृत्तीने लोक यात सहभागी होतील आणि हा सहभाग अंतापर्यंतचा असणार आहे. म्हणजे 1-2 दिवस मी काम केलं आणि सोडून दिलं असं होणार नाही. प्रत्येकजण हा धर्म म्हणून काम करेल की माझं हे कर्तव्य आहे आणि मला हे निभवायचं आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की वारीमध्ये आजोबांनी वारीची परंपरा सुरू केली, त्यांच्या पश्चात मग त्याचा मुलगा पाहतो, मग त्याचा मुलगा, ही हजारो वर्षाची परंपरा वसा आहे. तो पुढे चालत तो राहिला वसा असा याच्यामधून आपण पुढे घेऊ शकतो. बरोबर सर, तुम्ही आज तांत्रिकदृष्ट्या याच्यामध्ये आपण काही फारसं सांगू शकणार नाही, पण मला भावनिकदृष्ट्या याच्यामधून फार मोठी ताकद वाटते. गंगेमध्ये ज्या पद्धतीनं आता काम सुरू आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात हे काम होतं आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारचं पण मी अभिनंदन करतो या निमित्ताने आणि सगळ्या आबालवृद्धांना असं मी नम्रपणे सांगू इच्छितो की पहिल्या दिवसापासून आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं. सर, तुम्ही आज इथे आलात आणि जलजागृतीबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मनापासून आभार आपले. धन्यवाद. मुंबईत देवनार इथल्या कचरा क्षेपणभूमीवरच्या आगीप्रकरणी 3 मुख्य सूत्रधारांवर मकोका कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेत. या तिघांविरोधात सबळ पुरावा असल्यानं मकोका लावल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यापैकी आतिक खान आणि रफिक खान या दोघा भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी जावेद फरार आहे. या आगीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली असून सत्र न्यायालयानं त्यांना जामीन द्यायला नकार दिला आहे. दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या तहसील कार्यालयावर आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. या भागात जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात, म्हैसाळ सिंचन योजनेसाठी जादा निधी मंजूर करावा आणि त्यातून जतच्या पूर्व भागाला पाणी उपलब्ध करून द्यावं अशा विविध मागण्या मुंडे यांनी यावेळी केल्या. मराठवाडा आणि विदर्भा इतकाच भीषण दुष्काळ सांगली जिल्ह्यातल्या जत, आटपाडी, खानापूर आणि कवठे महांकाळ या तालुक्यामध्ये पडलाय, तर राज्य सरकारनं इथंही जाणीवपूर्वक लक्ष द्यावं असंही मुंडे म्हणाले. यावेळी त्यांच्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.
नेरळ अमन लॉज माथेरान या मार्गावरून धावणारी छोटी रेल्वे गाडी काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामासाठी या गाडीच्या फेऱ्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. या छोट्या गाडीनं माथेरानला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं रेल्वेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज शशांक मनोहर यांनी दिला. जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूनंतर शशांक मनोहर यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर 7 महिन्यांनी राजीनामा दिलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक लवकरच होणार असून ती लढवण्यासाठी मनोहर यांनी राजीनामा दिला असावा अशी अटकळ आहे. आपण बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा तत्काळ प्रभावानं राजीनामा देत आहोत असं मनोहर यांनी मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी येत्या 15 दिवसात सदस्यांची बैठक बोलवावी लागेल. लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयनं अंमलात आणाव्यात या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनोहर यांच्या कारकिर्दीत चांगले निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा असताना मनोहर यांनी राजीनामा दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान जळगाव इथं 42°C इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आता जाणून घेऊयात तापमान. मुंबई कमाल 34 तर किमान 26°C. नागपूर 41-24, पुणे 37-21, औरंगाबाद 38-20, नाशिक 37-22, कोल्हापूर 38-23, रत्नागिरी 35-26, सोलापूर 40-26 आणि अमरावती कमाल 39 तर किमान 23°C. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भ्रष्टाचारासंदर्भात संसदेत आणि संसदेबाहेर बोलण्यासाठी पंतप्रधानांना कोणी रोखू शकत नाही, अरुण जेटली. देशातल्या सुमारे 25% नागरिकांना दुष्काळाच्या झळा, सरकारची लोकसभेत माहिती. नदीजोड प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहमतीचं आवाहन. कृषी विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये केंद्राच्या 60 तर राज्याच्या 40% हिश्श्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. उत्तराखंड विधानसभेत बहुमतासाठी झालं मतदान, उद्या निकाल जाहीर होणार. 8 डान्स बारला 2 दिवसात परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर, देशात टीना दाबी तर राज्यात योगेश कुंभेजकर अव्वल. आणि शशांक मनोहर यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.